ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर आणि मनुष्यामधील नातेसंबंध कशा प्रकारे असले पाहिजे आणि जर आपलं आणि परमेश्वरामधील नातेसंबंध हे बिघडलं असेल किंवा तुटलं असेल की त्याचा परिणाम काय होत असतो, हे आजचं शुभवर्तमान आपल्याला एका दाखल्याद्वारे स्पष्टपणे सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की मी द्राक्ष वेल आहे आणि तुम्ही सर्वजण माझे फाटे आहात. आणि जी वेल किंवा जी फांदी या द्राक्ष वेलीला बिलगून राहते, द्राक्ष वेलीशी संलग्न असते, त्या वेलीवरती हेल्दी किंवा चांगल्या प्रकारचे फुले येत असतात आणि फुलांचं रूपांतर फळामध्ये होत असते. परंतु जेव्हा एखादी फांदी त्या झाडापासून विलग्न केली जाते किंवा स्वतःहून ती खाली कोसळते, तेव्हा ती करपून जाते, ती फलद्रुप्त होत नाही, ती भरली नसते, तर ती कोमजून जात असते. आणि या उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती माझ्यामध्ये असते, माझ्याशी बिलगलेली असते आणि माझ्यामध्ये समाविष्ट केलेली असते, जी व्यक्ती एखाद्या फांद्याप्रमाणे माझ्यामधील जीवनसत्व शोषून घेत असते, ती नेहमी सुदृढ असते, ती नेहमी फलद्रुप्त होत असते, ती नेहमी बहरलेली असते, ती नेहमी आनंदित असते, तिची नेहमी भरभराट होत असते. परंतु जी व्यक्ती अहंकाराने भरलेली आहे, ज्या व्यक्तीला त्या वेलीप्रमाणे माझ्यामध्ये राहायचं नाही, स्वतःहून जीवन जगायचं आहे, अहंकाराने भरलेली आहे, प्राईडने भरलेली आहे, त्या व्यक्तीचं जीवन फार काळ टिकत नाही. ती थोडा वेळच बहरून जाते आणि त्याच्यानंतर ती कोमजून जाते, करपून जाते, ती पूर्णपणे नष्ट होत असते. कारण तिला देणारा जो जीवनसत्व असतो परमेश्वर, यापासून ती विलग्न झालेली असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझ्यापासून दूर होऊन तुम्ही काही करू शकणार नाही. खरोखरच आपण परमेश्वराशिवाय काहीच नाही. आपली किंमत परमेश्वरासमोर शून्य आहे किंवा झिरो आहे, कारण परमेश्वराने आपल्याला शून्यातून निर्माण केलेलं आहे. पण जेव्हा परमेश्वराला आपण जीवनामध्ये प्राधान्य देतो, जेव्हा परमेश्वराला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवतो, तेव्हा आपल्या जीवनाला खऱ्या प्रकारे अर्थ प्राप्त होत असतो, आपलं जीवन भरून जात असते. आज या दाखल्याद्वारे परत एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्यामध्ये राहण्यासाठी आणि त्याच्या बरोबरीत राहून कार्य करण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणून जर का आपलं जीवन बहरत नसेल, आपल्या जीवनाची भरभराट होत नसेल, आपल्या जीवनामध्ये आनंद नसेल, सुख नसेल, तर त्याचं मूळ कारण आपण परमेश्वरापासून दूर गेलेलो आहोत. आपण प्रार्थना करीत नाहोत, आपण परमेश्वराचे शब्द वाचत नाही आणि त्यामुळेच आपण परमेश्वरामध्ये राहू शकलेलो नाही, आपली भरभराट होत नाही. पण जेव्हा आपण परमेश्वरामध्ये राहतो, प्रार्थना करतो, त्याच्याशी एकनिष्ठ राहतो, त्याच्या वचनावरती मननचिंतन करतो, तेव्हा कळत नकळत त्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे परमेश्वर एक जीवनसत्वाचा झरा आपल्यामध्ये टाकत असतो. एका झऱ्याप्रमाणे आपलं जीवन बनवत असतो, आपल्या जीवनामध्ये तो सुख समृद्धी आणत असतो. आणि म्हणूनच आपण आपलं जीवन परत एकदा तपासून पाहूया की खरोखरच मी परमेश्वरामध्ये रूट केलेलो आहे का, मी परमेश्वरामध्ये रुतलेलो आहे का, मी परमेश्वरामध्ये आहे का, की मी परमेश्वरापासून फार दूर गेलेलो आहे. अनेक लोक या जगामध्ये येऊन गेले, ज्यांना परमेश्वराशिवाय जीवन जगायचं होतं, जग जिंकायचं होतं, परंतु त्यांनी स्वतःचा आत्मा गमावला. पण अनेक व्यक्ती जे काहीच नव्हते, ज्यांच्याकडे टॅलेंट्स नव्हता, ज्यांच्याकडे पॉवर नव्हता, परंतु त्यांच्याकडे परमेश्वर होता. आणि म्हणूनच आज जगामध्ये ते आमरण झालेले आहेत. त्यांचं नाव आज देखील अनेकांच्या ओठावरती आहे. त्यांनी अनेकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण केलेल्या आहेत, कारण त्यांचा रक्षण करता आणि त्याच्या पाठीराखा परमेश्वर होता. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीच परमेश्वराला दुय्यम स्थान दिलं नाही किंवा सोडलं नाही. आपण देखील परमेश्वराचे अवयव आहोत.
एका फांद्याप्रमाणे आपण जी द्राक्षवेल आहे परमेश्वर, त्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करूया. न चुकता सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्या अगोदर परमेश्वराची साथ संगत घेऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि परमेश्वरमध्ये राहून फलतृप्त होऊन इतरांचं जीवन फलतृप्त करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.